असं रिलॅक्स. काय म्हणतो पण माने बसून दोन्ही हात कोणाला कुठे दोरा परत होतोच पालतो तो. आता कुठून आले आता? खाली जिडं दुखेल तिथं सांगा मला. इथं दुखतंय आणि या ठिकाणी इकडे याच्या आधी MRI वगैरे केलाय? सर 5 वर्षापूर्वी केली. आता नीट आहे का? हे बघ इथं दुखतंय दाबलं तर आणि इथे दाबलं तर दुखतंय. हा पाय दुखतोय? हो सर, हो सर. आणि इथे इकडे इथं कमी दुखतो पण हात असतो. आता इकडे बघा तुमच्या कमरामध्ये इथे L4 बाय L5 मध्ये गॅप आहे. म्हणजे 3 मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहे. 3रा 4था 5वा आणि 6वा. आणि इथे मानेमध्ये परत C4 बाय C6 मध्ये गॅप. आता या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 5 ते 10 वर्ष. बरोबर. तर इकडे बघा, तर जसं जसं मणका वरून तुमचा खाली आला तर त्याच्यात कार्टिलेज असतं, गादी असते, ते फाटून बाहेर आलं. जशी जशी गादी बाहेर आली तशी नाक दबली गेली. पण इथून ब्लड सर्क्युलेशन फुग्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटला, टाचेला वरतं. कमरापासून पाय तुमचे दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते. मग या बरोबर जास्त चालता येणार नाही, जास्त उभं राहता येणार नाही, जास्त मांडी घालता येणार नाही, जास्त गुडघ्या बसते. आता याला म्हणतात डॉक्टर सायटिका म्हणजे कमरातली गादी सरकते ना जात. याच्यावरती तुम्ही मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्याचा उपयोग होत नाही आणि होणार नाही आणि होऊ पण शकतो. त्याला एक तो पर्याय हा, आणि आता जास्त झालं तर त्याचं ऑपरेशन केलं जातं. हा झाला पहिला. दुसरा, इथे C4 बाय 6 मध्ये गॅप आहे. इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर दोन्ही हातांना होत नाही. म्हणून ह्या कुशी झोपले हात जड पडतो, बरीच पडतो, दुखतो. आणि ह्या कुशी झोपले हात जड पडतो, बरीच पडतो, दुखतो. बसून उडले कधी कधी चक्कर येतं आणि अर्ध डोकं दुखत असतं. हे बघ, ही छाती इथं दुखते, दुखली इथं दाबलं तर दुखतं, पण ही जास्त दुखते. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. आता याच्या प्रॉब्लेम जो वाढतो ते तुमच्या चुकांमुळे. चुका काय काय करतात 3 लक्षात. या कुशीवर झोपले तो वाढणार, त्रास वाढणार. उशा दोन घेणं, मान मोडणं, मानेला झटका देणं, या खांद्यावर झोपणं किंवा त्या खांद्यावर झोपणं, उठताना बसून हात खाली टेकवणं, जड काम करणं, खांद्यावर वजन घेणं, डोक्यावर वजन घेणं, लिमिटपेक्षा जास्त म्हणजे 15 ते 20 किलोच्या पुढं तुमचं लिमिट नाही. समजलं? ही झाली मानेची नियम. उशा 2 घेणं हे बंद, मान मोडणं, मानेला झटका देणं बंद पुढचे 3 महिने. हे झाले मानेची नियम. दुसरे कमराची नियम, वाकून काम करणं बंद जास्त, 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलणं बंद, कमराला झटका देणं बंद, बिना बेल्टचा प्रवास की बिना बेल्टचं काम करणं बंद, पालतू झोपणं बंद, 30 डिग्रीत बसलं किंवा झोपणं बंद. 30 डिग्री म्हणजे कसं, खुर्चीवर बसली, शीट पुढे घेऊन पाय टेबलावर ठेवून खुर्ची ठेवून बसायचं, झोपायचं. त्याच्यानंतर बिना बेल्टचं हार्ड वर्क करायचं नाही. मांडी घालून बसू शकतो? नाही, मांडी घालून पण थोडे दिवस बसायचं नाही. याला 3 दिवसांनी फरक जाणे 10 दिवसात कव्हर होईल. म्हणजे याला 10 दिवसाची प्रोसेस आहे. जसं जसं डिक सेट होईल, कार्टिलेज लेवलला येईल, ते क्लिअर होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ला हा आजार बळा होऊ शकत नाही. जर झाला तुमचे गोळ्या औषधाचे पैसे मी भरणार. हे जे मी जे सांगितलं ते बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? MRI मध्ये जे सांगितलं मी बरोबर सांगितलं का सांगितलं? मी तुमचं MRI पण नाही बघितलं. MRI मी पाठ दुखते, तुम्ही हात ठेवला आणि तिथे खूप दुखतं. आता हे ह्या ज्या नसा आहे, ज्या ज्या पार्टमध्ये झाली त्या प्रत्येक पार्टची झीज होत चालली. डॉक्टर बरेच जण सांगतील की सांधेवात झालं, असं पण सांगतात. जोपर्यंत मनके सेट होत नाही, गादी लेवलला जात नाही, तोपर्यंत क्लिअरच होणार.
इकडे मांडा. खुश होतो का माझ्याकडे? 2 मिनिटं. कमरा ठेवा ना गाडी हाच का? अशी आहे का? खालचं पाय सुरू असं रिलॅक्स. सेम पोझिशन. पाय इकडे डोकं तिकडे. पाय इकडे डोकं तिकडे. खालचं पाय सुरू. पाय सरळ कर. रिलॅक्स. घाबरू नका. घाबरू नका. डोकं तिकडे पाय. कमरेचा लूज करा. केलं बेटा. पावसाचं. लेगचं केलं. आणि सांगितलं.